मित्रांनो नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनेलवरती आपले स्वागत आहे. माझ्या यूट्यूब चॅनेलला आपण भरभरून प्रतिसाद देत आहात. संपूर्ण महाराष्ट्रभरातून अनेक जिल्ह्यातून आपण कायदेशीर अभिप्राय घेण्यासाठी, कायदेशीर सल्ला घेण्यासाठी आपण फोन करत आहात. आपण जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाबद्दल मी आपला खूप आभारी आहे. तर मित्रांनो, आज आपण सेक्शन 9 हिंदू विवाह अधिनियम म्हणजे की हिंदू मॅरेज ॲक्टचं सेक्शन 9 पाहणार आहोत. तर सेक्शन 9 प्रमाणे आपल्याला हे तर माहिती असेल की रिस्टिट्यूशन ऑफ कंज्युगल राईट्स. अनेक वेळेस आपल्याला ऐकण्यात आलेलं असेल की रिस्टिट्यूशनचा दावा दाखल केला, सेक्शन 9 प्रमाणे दावा दाखल केला आहे. पती पत्नीमधील जे काही वाद असतील, वैवाहिक वाद असतील, याबाबत सेक्शन 9 प्रमाणे दावा दाखल केलेला आहे, असं अनेक वेळेस आपण ऐकलेलं असेल. तर सेक्शन 9 प्रमाणे नेमकं काय दावा दाखल केला जातो आणि कशा प्रकारचा दावा दाखल केला जातो आपण हे पाहूयात. हिंदू विवाह अधिनियम 1955 मधील कलम 9 सांगतं की रिस्टिट्यूशन ऑफ कंज्युगल राईट्स म्हणजेच की वैवाहिक दाम्पत्याचे पुनर्स्थापन कधी घडते हे प्रकार की ज्यावेळेस मित्रांनो पती आणि पत्नी ह्या दोघांपैकी when husband or wife has without reasonable excuse withdraw from the society of other. म्हणजे की पती किंवा पत्नी कुठलंही योग्य ते कारण नसताना विनाकारण पतीची साथ सोडून जाते किंवा पती पत्नीची साथ सोडून जातो किंवा त्याच्यापासून तो दूर राहतो, जवळ नांदत नाही. तर अशा वेळेस जी पार्टी योग्य प्रॉपर कारण नसताना तुम्हाला सोडून गेलेली आहे, तुमच्यासोबत राहत नाही, नांदत नाही, तर अशा वेळी जे ॲग्रीड पार्टी आहे, ज्या व्यक्तीला नुकसान झालेलं आहे, ज्या व्यक्तीला इजा पोहोचली आहे, ज्या व्यक्तीला मानसिक त्रास झालेला आहे किंवा ज्या व्यक्तीला तिच्यासोबत नांदायचं आहे त्यासोबत नांदायचं आहे, तर ॲग्रीड पार्टी जी आहे, दुसरी पार्टी जी आहे ते कोर्टामध्ये अर्ज दाखल करू शकतो सेक्शन 9 प्रमाणे. सेक्शन 9 प्रमाणे सदरचा अर्ज हा डिस्ट्रिक्ट कोर्ट, फॅमिली कोर्ट तसेच सिनियर डिव्हिजन असलेल्या कोर्टामध्ये हा दाखल केला जातो. आणि यामध्ये कोर्टाचं ज्यावेळेस समाधान होतं आणि सत्य जे कथन आहेत, स्टेटमेंट आहेत, हे सगळं पाहिल्यानंतर जर कोर्टाच्या असं निदर्शनास आलं की पुढील पार्टी ही कुठलंही सबळ कारण नसताना, योग्य कारण नसताना ती सोबत नांदत नाही, ती नांदायचं सोडून गेलेली आहे, तर अशा वेळेस मित्रांनो कायद्यामध्ये म्हटलेलं आहे की देर इज नो ग्राउंड वाय ॲप्लिकेशन शुड नॉट बी ग्रांटेड. म्हणजे की अशा वेळेस कोर्टाला सुद्धा प्रश्न पडेल की अशा प्रकारचा अर्ज का मंजूर करू नये. आणि अशा वेळेस कोर्ट सदरचा अर्ज हा मंजूर करतो. सेक्शन 9 प्रमाणे रिस्टिट्यूशन ऑफ कंज्युगल राईट्सची डिक्री ही पास करतं आणि त्या डिक्रीप्रमाणे ज्याच्या विरोधात ती डिक्री पास केलेली आहे त्याला नांदायला या, तुम्ही संसार करा, अशा प्रकारचा आदेश देतं. तो आदेश हा पुढील पार्टीवर हा बंधनकारक असतो. जर तो आदेश पाळला नाही तर त्याचे कायदेशीर काय परिणाम आहेत ते सुद्धा या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे, ते आपण नंतरच्या भागामध्ये पाहूयात. परंतु जेव्हा प्रश्न निर्माण झालेला असेल की खरंच रिजनेबल एक्सक्यूज शिवाय आणि रिजनेबल एक्सक्यूज असल्यामुळे, म्हणजे खरंच की काहीतरी कारण असल्यामुळे, सबळ कारण असल्यामुळे आम्हीही माझ्या साथीदाराची मी साथ सोडलेली आहे, ज्यावेळेस असा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस जो व्यक्ती सोडून गेलेला आहे, पती किंवा पत्नी, तो कुठल्या ग्राउंडवरती, कुठल्या कारणास्तव पतीची किंवा पत्नीची साथ सोडलेली आहे त्याने, हे सिद्ध करण्याची जबाबदारी हे त्या पत्नीवर किंवा त्या पतीवर असते. तर मित्रांनो, हिंदू विवाह कायदा मधील कलम 9 पाहिला. कलम 9 मध्ये थोडक्यात आपली पत्नी जर आपल्याला न सांगता सोडून गेलेली असेल, नांदत नसेल, तर त्यावेळेस सेक्शन 9 प्रमाणे आपण रिस्टिट्यूशन ऑफ कंज्युगल राईट्स म्हणजे की वैवाहिक दाम्पत्य जे त्यांचे संबंध आहेत ती स्थापन राहावेत, ते एकत्र राहावेत, यासाठी पती किंवा पत्नी कलम 9 प्रमाणे नांदायला यावे, मी नांदवण्यास तयार आहे, अशा प्रकारची नोटीस आणि अशा प्रकारचा
सेक्शन 9 प्रमाणे दावा आपण दाखल करू शकतो. तर मित्रांनो, यापुढे आपण हिंदू विवाह अधिनियम मधील वाईड मॅरेज आणि वाइडेबल मॅरेज म्हणजे काय हे आपण थोडक्यात पाहूयात. तूर्तास धन्यवाद.